कोरियन किंवा चायनीजमध्ये खाल्ल्या जाते आणि तिच्यावर काहीच रोग आलेला नाही पालकावर. करडी म्हणा तुम्ही. नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे माझ्या या नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये. आज मी दाखवणार आहे तुम्हाला आम्ही जे घरी ऑर्गॅनिक पद्धतीने फळभाजी आणि पालेभाज्या केलेल्या आहे त्याची माहिती. चला पाहूया. सो पहिलं जे ऑर्गॅनिक आमचं पीक आहे ते आहे लसूण. तुम्ही पाहू शकता आम्ही याला काहीच रासायनिक खतं टाकलेली नाही आहे. फक्त आता थोड्या दिवसानंतर याला राख टाकल्या जाईल. आणि जे दुसरं जे पीक लावलेलं आहे आम्ही ते आहे हा बटाटा. जो जे वाफे बनवलेले लसणाचे त्याच्या कडाला हा वरती हे असे बटाटे लावलेले घरच्या पुरतेच आहे. यालाही काहीच रासायनिक खत टाकलेलं नाही आम्ही. तुम्हाला मी एक लसूण उपटून दाखवतो. हा लसूण आमचा लाल वाणाचा आहे. तर हे पहा तुम्ही, लाल कलरचा दिसत असेल तुम्हाला, तो दिसतोय हा लाल कलरचा वाण आहे हा. तर लसणाच्याच बाजूला आम्ही कोथंबीर टाकली होती. तर आता संपत आलेली ही कोथंबीर. मी केलेला आहे 3 नंबरचा भाजीपाला आहे. आमचा जो लसूण आहे तो घरापासून थोडा दूर आहे आणि त्या लसणापासून ते घरी जाताना मला ही रस्त्यात काळी चिमणी दिसली. नंबर 4ला आहे हा कांदा. ऍक्च्युली होत काय होतं, मी जर काही झाड वगैरे लावलं ना, आमच्या घरातली लहान मुलं म्हणजे तीर्थ, रुची आणि ध्रुव हे तिघापैकी कोणीतरी एक ते तोडून टाकायचे किंवा त्याच्याजवळ काहीतरी गड्डं खांदल किंवा सभागती तुटून जात होतं. त्यांना फळभाज्या किंवा पालेभाज्या लावायचा छंद लावला. सो आता ही जी समोरची जी तुम्हाला कांदा दिसतोय हा पूर्ण तीर्थना लावलेला आहे, त्याच्या हाताने लावलेला आहे. तर ही नंबर 4ची ऑर्गॅनिक भाजी जी तीर्थनी लावलेली आहे. तर नंबर 5ला आहे हे आंबाड्याची भाजी. आता ही तुम्हाला इतकी भारी नाही दिसणार, इतकी व्यवस्थित नाही आली, पण जितके बी पानं आले होते त्याची आम्ही भाजी बनवलेली आहे. हिवाळ्यामुळे जास्त वाढली नाही ती. नंबर 6ला आहे ही कोथंबीर. घरासमोर लावली होती, पण ही काय केलेली कोंबड्यांनी खाऊन घेतलेली, त्याच्यामुळे जास्त दिसत नाही आहे. आणि हे व्हाईट जी दिसतंय तुम्हाला, ही राख टाकलेली ॲक्च्युली मी याच्यावर. कोणतंही रासायनिक खत टाकलेलं नाही आहे किंवा औषधाची फवारणी केलेली नाही याच्यावर. 7ला आहे ही करडीची भाजी. करडी म्हणा तुम्ही. आता ही हार्वेस्टिंगसाठी आलेली, म्हणजे ही कट करून तुम्ही याची भाजी बनवू शकता. नंबर 8ला आहे ही शेपूची भाजी. पहा तुम्ही, ही अजून हार्वेस्टिंग यायला टाईम आहे. जवळपास 15-1 दिवसात ही आपण याची भाजी खाऊ शकतो. नंबर 9ला आहे ही पालकाची भाजी. पालक मी झूम करून दाखवतो. हिच्यावर काहीच रोग आलेला नाही पालकावर आणि कोणतंही रसायन खत टाकलेलं नाही आहे किंवा औषधाची फवारणी पण केलेली नाही आहे. फक्त राख टाकलेली आहे, लाकडाची राख चुलीमधली. नंबर 10ला आहे ही मेथी थोडी लेट टाकलेली त्या भाजीच्या कंपॅरिझनमध्ये. बी नव्हतं माझ्याकडं, सो माझ्या एका वहिनीने बी दिलं होतं मेथीचं आणि मी ते टाकलेलं आहे. मेथीची भाजी एकदम भारी आहे. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा, लाल कोराची भाजी म्हणता याला. प्युअर गावरानमध्ये मोडती ही. लाल कोर आहे, बघू शकता तुम्ही. पानाच्या कडेला लाल कलर याचा, याला लाल कोराची भाजी म्हणता आणि पूर्णतः गावरानी. नंबर 11ला आहे हा मुळा. सो आमच्याकडं मुळा फक्त खाल्ल्या जातो, मुळ्याची भाजी नाही केल्या जात. पण भरपूर लोक काय करतात, या मुळ्याच्या पाल्याची भाजी करता. सो नंबर 12ला तुम्हाला दिसेल हे झाड. आता हे कशाचं झाड आहे? सो हे गाजराचं झाड लावलेलं आहे, जे की इतकं भारी जर्मिनेट झालं नाही. नंबर 13ला आहे हे बीट लावलेलं आहे. छोटे छोटे अजून होईल मोठे. आणि बीटाच्या बाजूला आहे या मिरच्या. यात तळणीच्या मिरच्या येतात. नंबर 14. आता मी तुम्हाला अजून एक पालेभाजी दाखवतो, जी थोडी वेगळी, आपल्याकडे खाल्ल्या नाही जात पण पश्चिम बंगाल या साईडला खाल्ल्या जाते. ही जी भाजी आहे ही आपल्याकडे खाल्ल्या नाही जात. हिला म्हणतात रेड स्पिनच बड, जी कोरियन किंवा चायनीजमध्ये खाल्ल्या जाते आणि भारताच्या नॉर्थ ईस्ट, पश्चिम बंगाल इथं खाल्ल्या जाते ही भाजी. याला म्हणतात रेड स्पिनच बड. आणि ही पालक
वर्गीयमध्येच मोडती, जवळपास पालकासारखीच लागती. नंबर 16ला आहे हे टमॅटोचं झाड. भरपूर मोठं झालेलं आहे आणि भरपूरसे टमाटे पण आलेले आहेत त्याला. एकच झाड आहे, भरपूर टमाटे. नंबर 17ला आहे अळूचे पानं. नंबर 18ला आहे पुदिना. मी काही वेलवर्गीय झाडं लावले होते, वेली लावल्या होत्या. त्याच्यामध्ये पहिलं आहे हे दिल पसंतचं झाड. आता हिवाळ्यामुळे जर्मिनेशन लेट झालेलं आहे. 2 नंबरला आहे त्याच्यामध्ये हे दोडक्याचा वेल. 3 नंबरला आहे हा दुधी भोपळ्याचा वेल. हे आहे पपईचं झाड, नवीनच लावलेलं आहे. 2 पपया लागलेल्या आहेत त्याला, एक आणि ही दुसरी. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगा कमेंट करून. जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.